नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. पहा मित्रांनो, आज आपल्याला लायसोसोम्स पाहिजे. त्यालाच मराठीमधून म्हणतात लैक्कारिका. म्हणजे नेमकं काय आहे? पेशीमधला हे एक ऑर्गनल्स आहे. ते ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. पहा, आपल्या ज्या पेशीमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या काय होतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडतात. कुठे घडतात? त्या इन द सेलमध्ये घडत असताना त्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. म्हणजे काही ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे वेस्ट मटेरियल काय होतात, जनरेट होत राहतात. आणि ते जनरेट झालेले वेस्ट मटेरियल जे आहेत ते लायसोसोम्स काय करते, लायसोसोम्स डायजेस्ट द वेस्ट. म्हणजे त्यांना काय करते, विल्हेवाट लावण्याचं काम कोण करीत असते, तर आपला लैक्कारिका करीत असते. म्हणजे लायसोसोम्स करते. लायसोसोमचं काम काय, जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सेलमध्ये घडताना काही वेस्ट मटेरियल आपल्या पेशीमध्ये तयार होतात, जनरेट होतात. आणि ते जनरेट झालेले जे आहेत वेस्ट मटेरियल त्याला डायजेस्ट करण्याचं काम कोणाचं आहे, तर लायसोसोम्स आहे. कोणाचं काम आहे? लायसोसोम्स आहे. मग नंतर लायसोसोम्स आर एक सिंपल आहे. नंतर सिंगल मेम्ब्रेन आहे, डबल मेम्ब्रेनचं नाही. लायसोसोम्स किती मेम्ब्रेनचं आहे? सिंगल मेम्ब्रेनचं. बाउंड सॅक्स अँड फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. ते एक साधं सिंपल आहे. किती मेम्ब्रेनचं बनलेलं आहे? सिंगल मेम्ब्रेनचं बनलेलं आहे. बाउंड विथ सॅक्स अँड फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. जे पाचक विक्रिया असतात म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स न भरलेलं आहे. कोण? तर आपला हा लायसोसोम्स आहे. ओके, त्याचे आपण आता फंक्शन पाहू एक एक एक. चला तर मग आपण लायसोसोमचे फंक्शन पाहू. पहिलं फंक्शन इम्युनो सिस्टीम, रोग प्रतिकार यंत्रणा. पहा ह्या ठिकाणी इट डिस्ट्रॉयज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. सेलला म्हणजे सेलला जर व्हायरसचं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होण्यापासून वाचवण्याचं काम कोण करते? लायसोसोम्स करते. म्हणजे सेलवर जे अटॅक करीत असेल व्हायरस आणि बॅक्टेरिया, तो काय करतो, व्हायरस आणि बॅक्टेरियाला काय करतो, डिस्ट्रॉय करून टाकतो. आणि जी आपली इम्युनिटी सिस्टीम आहे म्हणजे काय करतो, स्ट्रॉंग करतोय. म्हणजे रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून एक काम करते. पहा दुसरं डिमॉलिशन स्क्वॉड्स. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वॉड बघितल्यास म्हणजे उद्ध्वस्त करणार एक पथक आहे. जसे की बॉम्ब स्क्वॉड एक पथक असते, ते बघितलं असेल. रिओट स्क्वॉड असतात. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या पोलीस डिपार्टमेंटला स्क्वॉड असतात. तसंच एक नका आपल्या शरीरामध्ये लायसोसोम डिमॉलिशन स्क्वॉड म्हणून काम करते. पहा नेमकं कसं काम करते. इट इज डिस्ट्रॉय, उद्ध्वस्त करते, वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गनल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रीज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जीर्ण झालेल्या म्हणजे कमजोर झालेल्या जे पेशी अंगके असतात त्यांना काय करणं, डिस्ट्रॉय करून टाकणं. म्हणजे बिनकामाचे वेस्ट मटेरियल बाजूला करणं, त्याला नष्ट करून टाकणं कोणाचं काम आहे? लायसोसोमचं काम आहे. आणि तसंच ते ऑर्गॅनिक डेब्रीज त्याला नायनाट करणं म्हणजे नाश घडून आणणं. त्यालाच एक शब्द आहे, हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे ॲटोलायसिस. ॲटोलायसिस म्हणजे काय? नाश करणं. म्हणजे स्वतःमध्ये असणाऱ्या जे जीर्ण झालेले कमजोर झालेले घटक आहेत त्यांचा नाश करणं. म्हणजे त्यापासून एखादा आजार न होऊ देणं त्याची काळजी घेतली जाते. म्हणजेच डिमॉलिशन स्क्वॉड म्हणून लायसोसोम काय करते, काम करते. ह्या ठिकाणी पहिलं बघितलं आपण इम्युनो सिस्टीम म्हणून, नंतर दुसरं बघितलं डिमॉलिशन स्क्वॉड म्हणून. आता तिसरं बघू आपण. पाहता 3 नंबरचं फंक्शन सुसाइड बॅग्स. सुसाइड बॅग म्हणून लायसोसोम्स काम करते. त्यालाच म्हणतात आत्मघातकी पिशव्या. म्हणजे नेमकं काम कसं करते पहा. व्हेन अ सेल बिकम्स ओल्ड ऑर डॅमेज. काय? व्हेन अ सेल बिकम्स ओल्ड ऑर डॅमेज लायसोसोम बस्ट अँड एन्झाइम डायजेस्ट देअर ओन सेल्स. जेव्हा सेल ही काय बनते, एकदम जुनी बनते, ओल्ड होते किंवा खराब होते कोणत्या तरी कारणामुळे, किंवा त्याचं एज झालं असेल बाबा, तर लायसोसोम्स काय करते, बस्ट होते. लायसोसोम फुटते आणि फुटल्यानंतर अँड एन्झाइम डायजेस्ट देअर ओन सेल. आणि फुटून त्यामधून काय बाहेर पडतात, एन्झाइम्स बाहेर पडतात. त्यातील एन्झाइम्स आणि एन्झाइम्स जे पडलेले आहेत
ते काय करते, डायजेस्ट देअर ओन सेल. मग त्यातील जे एन्झाईम्स आहेत ते आपल्या स्वतः ज्या पेशी आहेत त्यांना काय करते, डायजेस्ट करते, पचन करण्याचं काम करते. म्हणजे पहा, जर आपल्या शरीरामध्ये जुन्या पेशी झाल्या असतील किंवा खराब झाल्या असतील, लायसोसोमचं काम काय, ते फुटणं, बर्स्ट होणं आणि त्यातील काय एन्झाईम्स बाहेर पडतात आणि एन्झाईम जे बाहेर पडलेले आहेत त्यांचं जे पडलेले एन्झाईम्स बाहेर आहेत ते स्वतःच्या ज्या पेशी आहेत त्यांना काय करतात, म्हणजे डायजेस्ट करतात, त्यांना म्हणजे पचन करतात त्या पेशींचं. ओके. नंतर ड्युरिंग स्टार्वेशन, 4 नंबरचं पाहून घ्या फंक्शन्स. ड्युरिंग स्टार्वेशन म्हणजे आता स्टार्वेशन म्हणजे काय, तुम्हाला खूप भूक लागली असेल काही कारणास्तव, म्हणजे कसं जेवायलाच भेटलं नाही, म्हणजे भूकमारीच्या काळामध्ये किंवा एखादा दुष्काळ पडला असेल, तुम्हाला अन्नच भेटलं नाही, तर त्यावेळेस काय होते, किंवा उपवास असेल, कोणते बी कारण असतील, ड्युरिंग स्टार्वेशन त्यावेळेस काय होते, तर लायसोसोम्स डायजेस्ट स्टोअर प्रोटीन अँड फॅट्स. मग लायसोसोमचं काम काय, आपल्या शरीरामध्ये स्टोअर झालेलं प्रोटीन आणि फॅट त्याला काय करणं, डायजेस्ट करणं आणि तिथून काय करणं, आपल्या जे शरीराला जी गरज आहे एनर्जीची तिथून काय करणं, ती भागविणं. नाही तर आपण खतम झालो असतो. एका टायमाचं जेवण जर आपल्याला भेटलं नाही किंवा 2 दिवस जेवण भेटलं नाही तर आपल्या ज्या सेल्स आहेत मधल्या डॅमेज झाल्या असताना आपणच डॅमेज होऊन आपणच डेड झाला असतो. म्हणजे ड्युरिंग स्टार्वेशनच्या काळामध्ये लायसोसोमचं काम काय, डायजेस्ट, स्टोअर आणि प्रोटीन आणि फॅट्स करणं. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.